सर्वांना नमस्कार. दरवाजा बंद करा प्रॉपर. सर्वांना नमस्कार. या महिन्याच्या 7 तारीखला मिळाला होता. त्याच्यानंतर पुढच्या दिवशी 8 तारीखला सकाळी आपल्याला ते महिलाच्या डेडबॉडीच्या आजूबाजूला 50-60 मीटरच्या दूरला एक पुरुषचा पण डेडबॉडी मिळाला होता. आणि आपण दिग्रस पोलीस स्टेशनच्या तुरंत आपण ईडी दाखल केले 2 वेगळा. मी पण स्वतः घटनास्थळ पोहोचून पूर्ण घटनास्थळ बघितल्यानंतर आणि आपल्याला वाटलं की हे मर्डरसारखं वाटलेलं आहे. त्यामुळे आपण 8 तारीखलाही मर्डरचा गुन्हा दाखल केला होता. त्यावेळेला आपल्याला 2 मृतक अननोन होता. त्यांचं नाव पत्ता काय पण माहिती नव्हता. आणि जो पुरुष मृतकच्या अप्पर बॉडी टोटल काहीतरी जानवर खालेला आहे असा होता. महिलेचा पण मृतकचा डेडबॉडी होता, ते पण ऑलमोस्ट डिकम्पोज झालेला होता. आपल्याकडे काय पण क्लू नव्हता. आणि आपण पूर्ण LCBच्या टीम आणि दिग्रस आणि दारवा सब डिव्हिजनच्या सर्व टीम त्यांना चांगल्या पद्धतीने तपास चालू केलेला होता. त्या दरम्यान आपण पूर्ण म्हणजे त्यांच्या जो बॉडीवर मिळालेले आयटम्स, फोटोज, कपडे सर्व आपण एक शोधपत्रिका तयार करून व्हायरल केलेला होता. आपल्याला एक गोपनीय माहिती मिळाला होता दिग्रस पोलीस स्टेशनला आणि LCB टीमला की अशा एक मुला आणि एक मुली दोघं सोबत पाडून गेलेले आहे, वाशिमच्या राहणार आहे म्हणून आपल्याला काही गोपनीय माहिती मिळाला होता. त्या माहितीच्या अनुसार दोघं टीम वेगळ्या पॅरले तपास चालू केला होता. आणि जो मृतक होता त्यांचं नाव आयडेंटिफाय झालेलं आपल्याला आकाश बल्लाल म्हणून आपल्याला एक हे प्रकारचा आदमी दुसऱ्या एक महिलांच्यासोबत पाडून गेलेला म्हणून आपल्याकडे माहिती असल्यामुळे ते व्हेरीफाय केले. आपल्याकडे काही तांत्रिकचा पण काही सॉफ्टवेअर होता, त्याच्यामध्ये पण आपण व्हेरीफाय केले. त्यावेळेला जेव्हा आकाश जो मृतकच्या वर जो कपड्या आणि ते बाकी त्याचा ऑर्नामेंट मिळाला आणि जो फोटो आपण खात्री केले तर आपल्याला पूर्ण मॅच झाले. त्यांना आपल्याला खात्री झाली की हे मृतक आहे, हे आकाश बल्लाल म्हणून एक लडका आहे, ते पण आपल्याला खात्री झालेले आहे. ते वाशिम जिल्ह्यामध्ये गोस्ता रुई म्हणून एक गाव आहे, ते गोस्ता गावचा रचणारा आहे. आपण त्या दरम्यान आपण परत चेकिंग केले तरी ज्यांच्यासोबत तो पाडून गेलेला आहे ते एक महिला, तिचं नाव वर्षा गिऱ्या आहे आणि ती गव्हा गावच्या आहे, ती पण वाशिमच्या आहे. अशा घटना झाल्या पूर्ण आपण पहिले आपण अशा तपास होता की ते दोघांच्या सोबत इलिसिट रिलेशन होता आणि महिला आहे तिला ऑलरेडी लग्न झालं, तिला मुला मुली पण आहे. वेरात जो लडकाला लग्न नाही झाला होता असा फॅक्ट्स होता. जेव्हा आपण जनरली आपला संशय तो आपल्याला वाटलं की महिलांच्या पती और महिलांच्या फॅमिली कोणी मारून टाकले म्हणून त्या पद्धतीने आपला तपास केला होता. पण आपल्याला काही क्लू नाही मिळाला होता. तेव्हा पण आपण पूर्ण तपासमध्ये त्यांचा काही रोल दिसला नाही. आपण तांत्रिक विश्लेषण आपण म्हणजे CDR आणि बाकी पण आपण अनालिसिस केल्यानंतर आपल्याला दुसरा थोडा माहिती मिळाला. त्या दरम्यान आपण जो लडका आहे जो म्हणजे मृतक आकाश बल्लाल त्यांच्या फॅमिली लोकांच्या सोबत आपण पूर्ण इंट्रॅक्शन केले तरी क्लिअरली आपल्याला निष्पन्न झाले की म्हणजे आकाश बल्लाल त्यांच्या फॅमिलीने ते पूर्ण खांड केलेली म्हणून आपल्या समोर आलेलं आहे. आणि याच्या दरम्यान असं झालेलं आहे की 28 तारीखला ते मुला आणि मुली ते म्हणजे ते घरीतून बाहेर आले आणि ते लोक वाशिमला पोहोचले. त्याच्यानंतर 29 तारीखला रात्री दोघं मृतक ते वाशिमतून पुण्याला निघाले आणि 30 तारीखला पुण्याला पोहोचला होता. आणि तिथे पुण्याला त्यांच्या म्हणजे मृतकाचा एक मामा पण आहे आणि मृतकाचा भाऊ, 2 भाऊ म्हणजे एक सख्या भाऊ आहे, एक कझिन आहे, ते पण त्याच्यानंतर गेलेले आहे. तिकडे ते लोक चर्चा केले म्हणजे जो मृतकाचा म्हणजे लडकाचा मृत म्हणजे जो आकाश आहे मृतक, त्यांच्या मामाचं नाव आहे विशाल शिकारे. त्याने खूप मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न केले की तुम्ही हे करू नका म्हणून आपला बदनाम होईल. ऑलरेडी जो लग्न झालेल्या महिलांच्या सोबत तुम्ही कशाला लग्न परत करायचे आहे तसं त्यांचा चर्चा होता. तो ऐकला नाही आहे. हे फिर पुढच्या दिवशी पुण्यातून आपला वाशिमला आला होता. फिर वाशिमला पण परत चर्चा केले, ते लोक ऐकलं नाही आहे. फिर तिथून त्यांना वाटलं की हे ऐकत नाही म्हणून दिग्रसला आल्याने तोपर्यंत त्यांना चर्चा केले. जो मेन आरोपी आहे म्हणजे मृतकाचा जवाई, त्यांना ऑलरेडी प्लॅनिंग केलं होतं की हे ऐकणार नाही आहे
आपण यांना काहीतरी काम करायचं म्हणून. त्याच्यानंतर जो दोन मृतकला आणि जो मेन आरोपी विजय शिकारे त्यांना पुसदला घेऊन गेला होता. ते 4 तारीखला त्यांना पुसदच्या जे एक लॉज आहे बसस्टँडच्या जवळ तिकडे त्यांना सोडला. 3 तारीखला सोडला होता. त्याच्यानंतर मृतक आहे त्यांना त्यांच्या 2 मित्र आहेत त्यांच्या गावचा. हे मृतक आरोपी आहे आरोपी विजय शिकारे, तो आपला हद्दीमध्ये त्यांचं गाव आहे विठाला गावामध्ये अजून 2 आरोपीला त्यांचे मित्र आहे, एक राजेश गोदमाले आणि तिसरा धर्मराज गोडके. ते दोघांना पण सांगितले तुम्ही रेडी राहा म्हणून. आणि राजेश गोदमालेला सांगितले तुम्हाला 10,000 आम्ही देणार आहे आणि तुम्ही दोघं दारीतून रेडी राहा, आज रात्री आपल्याला एक काम करायचं म्हणून ते डिसाईड केलेला होता. आणि तेव्हा आणि हे दोघांना घेऊन जो मेन आरोपी आहे विजय आणि हे दोघांना घेऊन आपला जो स्पॉट आहे विटाला शिवारला घेऊन गेला होता. तोपर्यंत म्हणजे जंगल पॅचला तोपर्यंत बाकी 2 मेन आरोपी राजेश आणि धर्मराज तिकडे मोटरसायकलवर पोहोचले आणि त्यांना राडच्या सोबत राड वापर करून दोघांना मारून टाकलेला आहे. म्हणजे ही घटना 4 तारीखला अराउंड रात्री 10-11 वाजता दरम्यान झालेला आहे.